हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे लस्सी. तर आपण बदाम केशरची लस्सी बनवणार आहोत. स्ट्रीट स्टाईल आपण लस्सी बनवणार आहोत. मी ओव्हरनाईट ही दही लावून घेतले होते, ते आता छानपैकी जमलेले आहे. मलाईदार लस्सी दही बनलेले आहे. तर आपण ही वरची मलाई काढून घेऊया. तर बघू शकता आपण अशी मलाई जमलेली आहे. ती आपल्याला वरवरची काढून घ्यायची आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारची मलाई काढून घेतलेली आहे. आता आपण मिक्सरचे जार घेऊया. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे आपण साखर घालूया. तुम्ही तुमच्या गोडीनुसार कमी जास्त करू शकता. मी अशी 4 चमचे साखर घालून घेतलेली आहे. आता या साखर आपण फाईन पावडर तयार करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण साखरेची फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे. आता यामध्ये दही घालूया. दही चांगले घट्ट बनलेले आहे. अशा प्रकारे थोडे थोडे घालून आपण याची चांगली फाईन पेस्ट करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, असं मिक्सरच्या जारला लावून मी छानपैकी याची फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे. बघू शकता आपण. मिक्स करूया, कारण आपण 2 भागांमध्ये फाईन करून घेतले होते, त्यामुळे ते मी 2दा मिक्सरच्या जारला लावलेले आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारे आता आपण थोडेसे घुसळवून घेऊया. अशा प्रकारे घुसळवले की ते छानपैकी एकजीवाई होते आणि ते फेसाळते, त्यामुळे आणखीन छान वाटते प्यायला. असे घुसळवले त्याला क्रीमी टेक्स्चर येतं आणि क्रीमही बाहेर येते, म्हणजे दोन्ही सुटायला लागते. अशा प्रकारे आपण घुसळवून घेतोय. 2 मिनिट आपल्याला घुसळायचे आहे. अशा प्रकारे घुसळवत या लस्सीला छानपैकी फेस आलेला आहे. लस्सी पण छानशी लागते, चवदार लागते. तर बघू शकता आपण, मी पर्यंत ती फेसाळलेली आहे, चांगली छान घुसळवून घेतलेली आहे. आता मी हे 2 ग्लास घेतलेले आहे, त्यामध्ये आपण आता हे ओतून घेऊया. अशा प्रकारे ओतून घेतलेले आहे. आता यामध्ये काही आईस क्यूब घालूया. आईस क्यूबने आणखीन थंड होईल. तर बघू शकता आपण, अशा प्रकारे मी
दही ओतून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला क्रीम घालायची आहे, मलाई घालायची आहे. अशा प्रकारे एक साईडने आपण मलाई घालणार आहोत. आता यावर घालणार आहोत केशर पिस्ता. केशरच्या काही काड्या घेतलेल्या आहेत त्या घालून घेतोय. आता यावर काही पिस्ता घालून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली लस्सी रेस्टॉरंटपेक्षाही छानशी आपली लस्सी बनलेली आहे. मी जवळून दाखवते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली लस्सी बनलेली आहे, छानशी फेसाळलेली आहे आणि मलाई लस्सी आपली तयार झालेली आहे. एकदम सुंदर दिसत आहे आणि चवीला पण छानशी आहे. तर बघू शकता आपण, मी केशर पिस्ता लस्सी बनवलेली आहे. अशा प्रकारच्या ग्लासांमध्ये आपण सर्व केले म्हणजे छान वाटते आणि खायला प्यायला पण आनंद वाटतो. अशी मजेशीर लस्सी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.